ए यार सुकाळीच्या फुकणीच्या रडाल काय झालं रे तुला? पप्पा काय मॅडम लय हाणलंय मला. कशामुळे हाणलं रे त्या मॅडमनी? तूच काहीतरी कांड केला असशील रे. मला राईम म्हणायला लावली ती, मला आली नाही. कोणती राईम होती? बेबी सटडांग फटडांग फटडांग, बेबी सटडांग सटडांग सटडांग, बेबी सुमरुंग सुमरुंग सुमरुंग, बेबी झुमरुंग सुमरुंग. तुला असा नाही पोत्यात घालून हाणला पाहिजे बघ. बेबी सुंगुंग डुमरुंग म्हणला. अरे ते बेबी सुटडुक फुटडुक सुटडुक, बेबी टुकडुक टुकडुक टुकडुक. हो पप्पा, तुम्हाला तर पोकळ बांबूचे फटके आणले पाहिजे. हो सर. काय रे झाकण झुल्या? सर ह्या मांग्याचं डोकं दुखतंय. बरं त्याच्या घराजवळ कोण राहते? सर माझ्या घराजवळ कोण नाही राहत बघा. ए झाकण झुल्या ग बसतो का जरा. एक तर घरी जायला मला भेटन, तर तुझं काय रे? कोण नाही राहत घराजवळ? सरला सांग मी राहतो तुझ्या घराजवळ, नाही तर तुला घरी यायला हाणलाच म्हणून समज. अयो तुझं काय नियम नाही, हाणशीन तू. सांग तू सरला. थांब. हो सर, हे गाण्या राहतो माझ्या घराजवळ, त्याला पाठवा माझ्यासोबत. नक्की राहतो ना गाण्या तुझ्या घराजवळ? नाही तर दोघं गायब व्हायचं. हो सर, ह्या मांग्याची शपथ, आमचे घर एकाच कॉलनीत आहेत. बरे झालं तुझं सांगितलं सरला. तुझं लय डोकं दुखायला येते, नाही तर इकडे यायला भेटलं नसतं. नदीवर पवायची मजा वेगळीच आहे बघ शाळा बुडून. अरे पण सरने बघितल्यावर ढंगणावर छडीचे वळ उमटी त्यांना. तर पोरांनो, आपण आज काय दुसरं शिकणार नाही, कारण माझी तब्येत लय खराब झाली, पोट लय दुखायला लागले बघा. सगळ्यांना जे अभ्यास दिलाय ते उद्या कंप्लीट करा. उद्या आल्या आल्या मी सगळ्यांच्या वह्या तपासणार आहे. मी जातो घरला. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. बरं झालं येताना कोणी बघितलं नाही. सर शाळा बुडून इकडे कुठे हिंडायला लागले तुम्ही? थांबा, तुमचं नाव हेडमास्टरलाच सांगतो. म्हणतो हे नदी पाहायला जाते शाळा बुडून. ए गाण्या मांग्या, सरला काय सांगू नका. मी पण तुमचं कुणाला सांगत नाही. तुम्ही नदी पाहायला गेला तर फिटामपाट झालं बघा.